हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल. मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मस्त अशी दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती. इथे बघा आमचा कार्तिक सकाळी सकाळी वहीचा कागद आणि पेन घेऊन बसला होता. काय करत होता काय माहिती. त्यानंतर इथे मी तुम्हाला हाय म्हणत होते. सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाले, मस्त केस वगैरे धुतले आज. त्यानंतर व्हिडिओ शूट केला. म्हटलं थोडंसं स्वतःचा पण व्हिडिओ शूट करावा, छान वाटतो ना, म्हणून मी केला शूट. त्यानंतर बघा काल सकाळी धुतले, मी संध्याकाळी काढून आणली होती. घड्या करायचे कंटाळा आला होता रात्री खूप, म्हणून घड्या काही केलंच नव्हत्या. मी तसेच कपडे मशीनवरती आणून ठेवून दिली होती. म्हटलं उद्या सकाळी करता येईल, तेच मी मला दाखवत होते. सिम्पल आणि स्वीट असा माझा डेली यूजचा मेकअप. कसं वाटतो नक्की सांगा. आपण घरी असलं कसं साधं सिम्पल राहतो, तेच छान वाटतं. मला तरी आवडतं साधं सिम्पलच राहायला. तर हे बघा माझे कानातले होते आवडीचे. एक मी ह्याच्यामधून घेतले होते शॉपमधून, लेडीज शॉपिंगमधून. खूप छान होते डिझाईन, मला त्याची खूप आवडली होती म्हणून मी घेतले होते डेली यूजसाठी. पण ते तुटले माझ्याकडून, कसे काय तुटले मला कळलंच नाही. त्यानंतर आवडने मस्त असे कोकोनट चेन मारीचे बिस्किट आणले होते. खारी तरी सध्या संपली होते म्हणून आम्ही मग बिस्किटच आणत होतो. म्हणजे आम्हाला सवय आहे सकाळचं चहासोबत काहीतरी लागतंच. त्यामुळे इथे मस्त असं दूध पण आलं होतं. काल रात्रीचं पण दूध थोडंसं शिल्लक होतं, ते आधी तापायला ठेवलं. किचन वाट्यावरती थोडासा होता पसारा म्हणजे थोडीशी अशी भांडीच होती की जे की मी रात्री भांडे वगैरे घासले ना, कढई मी किचन वाट्यावरतीच ठेवत असते की सकाळी भाजीसाठी लागते म्हणून. परत मग सकाळी शोधावी लागते भांड्यामध्ये खाली असते का कधी वरती, असा आवाज होतो ना जास्त भांड्यांचा. त्यामुळं म्हणून मी काय करते, संध्याकाळची भांडी घासली ना किचन वाट्यावरतीच कढई वगैरे ठेवून देत असते. तर बघा इथे मस्त असं दूध एका साईडला तापायला ठेवलं होतं. शिळंच म्हणू दूध आपण, कारण ते रात्रीचं दूध होतं म्हणून ते तापायला ठेवलं. म्हटलं चहाला पण तेच वापरता येईल. ताजं दूध मी साईडलाच ठेवून दिलं होतं. त्यानंतर बघा इथे कार्तिक केलं होतं कोकोनटची बिस्किट घेऊन बाहेर. त्याला तर खूप आवडतात आणि मला तर मारीचेच आवडतात. आवडलं पण कोकोनटचे, म्हणजे त्या तिघांचं एक असतं आणि माझं एक असतं वेगळं. तर बघा इथे कांदा वगैरे पण चिरून घेतला. मला आज सकाळी सकाळी बेसन पोळी, तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे त्याला बेसन पोळी पण म्हणतात आणि धिरडं असं पण म्हणतात बेसन पोळीला. तर मला ते आज सकाळी सकाळी बनवायचं होतं. कारण काय झालं होतं ना, ॲक्च्युली आवडलं झालं होतं उशीर. म्हटलं पटकन काहीतरी बनवता येईल म्हणून पटकन मी बेसन पोळीच बनवायला घेतली सकाळी सकाळी. त्यांना तर बेसन पोळी खूप आवडते आणि पटकन होती, त्यामुळे म्हटलं तीच बनवून द्यावं पटकन. आवडला सकाळी सकाळी जेवायला लागतं, तुम्हाला तर माहितीच आहे, मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगतच असते. त्यानंतर मस्त असा चहा करून घेतला. तोपर्यंत कांदा वगैरे चिरून एका साईडला ठेवून दिला. चहा वगैरे घेतला, सगळ्यांना दिला, मी पण घेतला. त्यानंतर बेसन पीठ आपलं एकत्र करून घेतलं पाणी वगैरे टाकून. मस्त त्याचं हे करून घेतलं एकजीव असा. आणि मग लगेच तव्यावरती तेल वगैरे टाकून तवा गरम झाल्यानंतर तेल टाकून लगेच त्याच्यावरती बेसन पोळी पण टाकली. आवडीनं जेवायला पण दिलं. त्यांचं सगळं उरकलं. त्यानंतर ते गेले कामावरती. मग मी माझ्या रोजच्या कामाला सुरुवात केली. त्यांचं उरकून दिलं ना, मला बाकीची कामं पण सुचतात, कारण सकाळी सकाळी घरात थोडीशी गडबड चालू असते स्वयंपाकाची जेवणाची. त्यानंतर चहा वगैरे पिलं होतं. ते खाली थोडंसं कार्तिक सांडवलं होतं, ते लगेच पुसून घेतलं. कारण लगेच पुसून घेतलं ना तर ते फायद्यात पडतं. नंतर नाही पुसलं ना, लक्ष नाही दिलं का मग ते जास्त खराब दिसतं आणि डाग पण तसेच दिसतात. मला सवय आहे चहा वगैरे पिलं की मुलांकडून, कसं मुलं लहान असल्यामुळे खाली सांडतं, त्यामुळे मी लगेच फडक्याने पुसून घेत असते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला, भाकरी वगैरे. त्यानंतर घरातलंच उरकत होते. मला चादर वगैरे पण झटकायची होती आणि त्यानंतर घरातला थोडासा पसारा होता ना, तो पण मी उचलून घेतला. जसं की इस्त्री वगैरे होती, काल त्यांची कपडे आवडची केली होती इस्त्री मी, मग ती खालीच ठेवली होती गरम असल्यामुळे, मग ते उचलून ठेवले आधी. त्यानंतर घरात झाडून वगैरे परत मारून घेतलं. माझा हेअरफॉल खूप होत आहे, तर मी तेच तुम्हाला दाखवत होते. केस धुतल्यानंतर तर जास्त होतो, इतर वेळेस एवढा नाही होत, पण केस ज्या दिवशी धुईल ना त्या दिवशी खूप होतो हेअरफॉल. म्हणजे बऱ्यापैकी बरंच जातो. तर मला काही असेल हेअरफॉलसाठी काही तुमच्याकडे सजेशन चांगलं तर सांगा. तर बघा इथे चादर वगैरे मस्त झटकून लगेच टाकून घेतले, बेडशीट. त्यानंतर कार्तिकची बघा लुडबुड चालूच होती. दादूला पण तोपर्यंत मी शाळेत सोडून आलो होते मगाशी, मी आणि कार्तिक. आमच्या रोजचीच सकाळची ती कामं असतात. त्यानंतर दादू शाळेत गेला, कामावरती गेले की मी आणि कार्तिक दोघंच घरी असतो. आणि फुल डेचं शूटिंगमध्ये मी आणि कार्तिकच तुम्हाला दिसतो, कारण घरी कोणी नसतंच, आम्ही दोघंच असतो. आणि कसं कार्तिक अजून शाळेत जात नाही आहे, म्हणजे त्याला ॲडमिशन करायचं होतं अंगणवाडीमध्ये, पण तो काही थांबतच नाही, खूप रडतो आहे. त्यामुळं म्हटलं, म्हणजे जातो तो, पण रोज नाही मी त्याला पाठवत, कारण तो थांबतच नाही, खूप रडतो, खूप म्हणजे खूप.
त्यामुळे म्हटलं थोडंसं गॅप घेऊनच त्याला पाठवता येईल, म्हणून सध्या तरी काय मी त्याला अंगणवाडीत वगैरे पाठवत नाही आहे, कारण तो तिथे राहतच नाही आहे. तर मॅडम पण म्हटल्या त्याला असं 2 दिवस आणत जा, परत ते म्हणजे मध्ये आधी सोडत जा, मध्ये आधी घरी थांबवत जा, म्हणजे त्यानेकरून त्याला सवय लागेल हळूहळू. तरी मी तसंच करते, मग कधीमध्ये सोडवते, कधीमध्ये नाही पाठवत, कारण तो थांबतच नाही. तर इथे मस्त असं रवा पण भाजायला घेतला होता आम्ही. रवा संपलेला होता, म्हणजे मी काय करत असते, रवा किराण्यामध्ये आवडणे आणला ना, मी भाजून ठेवत असते फ्रीजमध्ये, जेणेकरून कधी बनवायचं असलं की पटकन बनवून होतो. म्हणून मी काय करते, मग म्हटलं रवा पण आणलेला होता, भाजायचा पण बाकी होता, म्हटलं आहे टाईम तर घ्यावं पटकन. म्हणून काय केलं, कढईमध्ये लगेच भाजून घेतला आणि गरम थोडंसं गार होऊन दिलं आणि मग मी काढून ठेवला. ते एक काम झालं माझं करून पटकन. त्यानंतर मग हे बघा, आमचं घरातलं बाकीचं चालू होतं. कार्तिकचं मग माझ्या मागेच असतो, मी जिकडे जाईन तिकडे तो काय मला सोडून राहतच नाही. बाहेर खूप मोठं अंगण आहे दारापुढे, त्याला म्हटलं ना खेळ, तरी तो काय एकटा, म्हणजे त्याच्यासोबत खेळायला कोणी नसल्यामुळे तो काही खेळतच नाही बाहेर. फक्त तो पूर्ण दिवस घरात टीव्हीच बघत असतो, बाकी तर काय करतच नाही. एक तर त्याची खेळणी गाड्या वगैरे खेळतो, नाही तर मग टी व्ही म्हणजे त्याला फक्त कार्टून लागतं, बाकी काही नाही. त्याला पूर्ण दिवस जरी कार्टून लावून दिलं तरी तो बघत बसतो, कारण कसं दादू घरी नसल्यावर शाळेत गेला ना, तो एकटाच घरी असतो, त्याला काही करमत नाही. तर इथे कधी बघा मी असं दुपारचं माझं काही ना काही चालू असतं टाईमपास. दुपारचे माझे रील शूट करत असते मी रोज. दुपारचं टाईम भेटला की सगळं घरातलं काम झाल्यानंतर. त्यानंतर मस्त असे केळीचे पेपर्स पण आणले होते मी आणि कार्तिकने, दुपारी मस्त असे खाल्ले. जास्त आणले होते, मग थोडेसे आम्ही खाल्ले आणि उरले तसेच ठेवून दिले. आहुनला पण आवडतात आणि दादूला पण आवडतात, म्हणून मग मी तसेच उरलेले ठेवून दिले होते. असंच कधी काहीतरी चटपटीत मन खायचं झालं की आम्ही आणत असतो, कारण मला तरी आवडतात आणि माझ्या मुलांना पण सवय आहे. त्यानंतर आवडणे संध्याकाळी आज लवकरच घरी आले होते. येते तर त्यांनी मस्त असं जोगेश्वरी मिसळची जी भेळ असते ती आणली होती. मी तर फर्स्ट टाईमच ट्राय केली होती. ती खातात नेहमी, त्यांना आवडते, कारण त्यांना माहिती आहे त्याची टेस्ट वगैरे, म्हणून ते म्हटले होते आणू का, तर मग आणा म्हटलं होतं. तर त्यांनी आणली होती संध्याकाळची अशीच. संध्याकाळनंतर त्यांनीच मग सगळं मिक्स वगैरे केलं होतं. त्याच्यामध्ये मटकी वगैरे भेटली होती, जोगेश्वरीचा स्पेशल असा त्यांचा मसाला पण होता, आणि प्लस त्याच्यातनं त्यांनी कांदा टमॅटो ते अजून बरंच काय काय त्याच्यामध्ये भेटलं होतं. तर आम्ही मस्त अशी भेळ मस्त तयार केली होती. मी तर काही केलं नाही, त्यांनी सगळं बनवलं होतं. आणि त्यांनी ज्यावेळेस आणलं ना त्यावेळेस माझ्याकडून कॅरी बॅग, मला वाटलं त्यात काय नाही जास्त, फक्त भेळ असेल, पण ते म्हटलं ते भेळ आणली, पण मला काय आयडिया नव्हती की त्यात काय असेल, म्हणजे जे मटकीचा रस्सा असतो ना तो, ती माझ्याकडून कॅरी बॅग चुकून पडली खाली म्हणजे पडली, तर त्यातली ती रस्सा सांडला, त्यामुळे त्यात काय रस्साच राहिला नव्हता. मग आम्ही तशीच बनवली भेळ. त्यानंतर मस्त असं संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी केल्या, मेथीची भाजी केली, प्लस कांद्याची पात पण केली होती, जी की आवडणं खूप आवडते कांद्याची पात. मला काही जास्त आवडत नाही, म्हणून मी मस्त अशी मेथी केली होती माझ्यासाठी. तर असं होता माझा मस्त आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. हे संध्याकाळचं शूट केलेलं आहे. कांद्याची पात तुम्हाला ह्यात दिसले नसेल, पुढे दिसेल. त्यानंतर वरण भात पण करायचं होता, पण फक्त वरणाला डाळ म्हणजे कुकर लावला होता फक्त डाळीचा बी. आणि मग इकडे मस्त अशी कांद्याची पात पण शिजायला टाकली. भाकरी करून घेतल्या आधी, मेथी आणि भाकरी, त्यानंतर कांद्याची पात टाकली. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.